न्यूज आवाज नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली होती। त्यानंतर आता कुदळवाडीमध्ये धार्मिक स्थळ असणाऱ्या मंदिर मस्जिद यांना आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोटिसी ठरवण्यात आलेल्या आहेत आणि याचा विरोध करत नागरिकांनी महानगरपालिकेचे गेटसमोर आंदोलन पुकारलं आहे। या आंदोलनाचं नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजित शेख हे करत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी। पाहूया सविस्तर। आपण पाहतायत महाराष्ट्र 18 न्यूज। आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये कुदळवाडीचं आपण नाव घेतलं तर अनधिकृत बांधकामावरती पूर्ण हादरा टाकून भुईसपाट केले होते। त्याचबरोबर आत्ता कुदळवाडी या ठिकाणी काही धार्मिक स्थळं जे आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे येथील जे नागरिक आहेत त्यांच्या भावना दुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावेळी आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित शेख यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल भाई, एकंदरीत तुम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहात? पहिली गोष्ट अशी, आम्ही 4 दिवसापासून बसलो आणि आमची मागणी अशी, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे शेखर सिंग साहेबांनी त्यांच्या अंडरमध्ये जे कोण अधिकारी असतात त्यांनी जी नोटीस दिली, मंदिर आणि मस्जिद या ठिकाणी नोटीस, कोणती नोटीस आहे? बेकायदेशीर जे आहे ते बेकायदेशीर मंदिर आणि मस्जिद तोडणं। आत्ता आमची एकच मागणी आहे, तुम्ही बाकी सगळं तोडा पण माणसाचे दिल मन नका तोडू। हे मंदिर म्हणजे एक जीव असतं, देवस्थान आहे, मस्जिद म्हणजे एक जीव आहे, पण तिथं 2 नंबर धंदे वगैरे चालत आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलं तुम्ही दर्शन घेण्यासाठी घेत जाताय, आरती करण्यासाठी जाताय, तसं मस्जिदामध्ये गेल्यानंतर नमाज पढायसाठी जात आहे, अल्लापाशी दुआ करण्यासाठी जात आहे। आणि माझं हे म्हणणं आहे, या पिंपरी चिंचवड शहराचे आमचे आयुक्तच आहे, तुम्हाला कोणी दबाव असेल तुमचं ते तरी खुलासा करावा, जेणेकरून ज्यांच्यामध्ये जे दबाव येत असेल त्यांच्या घरी आम्ही आंदोलन देऊ। अन्यथा तुम्हाला दबाव नसेल, नेमकं तुम्ही का मंदिर मस्जिद म्हणजे हे काय? मंदिर मस्जिद म्हणजे देवस्थान आम्ही मेलं तर आम्हाला काही घेणं देत नाही ना। आज मारायचं, उद्या बी मारायचं आहे आणि घरं तोडले, आमचे दुकानं तोडले, बरबाद करून टाकले या पिंपरी चिंचवड शहरामध्ये। पण मंदिर मस्जिद नका करू। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला कारवाई करायची असेल, या पिंपरी चिंचवड शहरात अनेक संडास बाथरूमच्या जागेवर बिल्डिंग झालेली ते दाखवतो। अनेक ठिकाणी बेकायदेशीर बिल्डर लोकांचे बिल्डिंग मोठे झाले ते दाखवतात। आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे मी म्हणणारे राजकीय नेते आहेत त्यांचे बेकायदेशीर आम्ही दाखवतो। कारवाई करायची असेल त्यांच्यावर पहिले करा, पण मंदिर मस्जिदवर कारवाई एक इटला बी धक्का लागलं या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक रस्त्यावर येणार आणि आम्ही तुम्हाला जाब विसरल्याशिवाय राहणार नाही। का की मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांनी कालच मीडियासमोर आपल्यासमोर सांगितलेलं आहे, हे मंदिर आणि मस्जिदचा विषय हे साईडला ठेवलं पाहिजे, कारवाई अजिबात झाली नाही पाहिजे। कुणी सांगितलं? या देशाचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री। त्या सामाजिक न्याय मंत्रीचं शब्द असं आहे, मंदिर मस्जिदला हात लावू नये, रस्त्यामध्ये येत असेल त्याला पर्याय जागा देऊन सुरक्षा द्या। या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी सांगितलं। आमचा रस्त्यामध्ये बी नाही, रस्त्यात तरच नाही, आरक्षण माहीत नाही, 7-12 आहे त्याच्यावर आमचं क्लिअर आहे। अच्छा, तुम्ही आम्हाला सांगा आमचे पेपर महत्त्वाचे कोणते कमी आहे? ते कमी आम्ही पूर्ण करू म्हणजे तुम्ही ते पूर्ण करून द्या। काय पेपर लागतात आम्हाला सांगा, ती मदत करा। का की ह्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने भेदभाव मंदिर मस्जिदपर्यंत चालणं म्हणजे नेमकं
कोणत्या विचाराचे तुमचे अधिकारी असत, कोणत्या विचाराचं जे राजकीय नेते कोण आहे तिथवर मंदिरा मस्जिद चालले. अनेक लोक जे आहे, मी मुस्लिम समाजामध्ये आणि मी त्या अधिकारीच्या खुर्चीवर बसलोय आणि मंदिर आणि मस्जिदच्या विषयावर बोललं तर मी ती ड्युटी सोडून टाकत. पण असं घाण काम करणार नाही. अजीत शेख आगे बढ़ो, अजीत शेख आगे बढ़ो. मी आत्ताच मागाशी म्हणला की कुठल्या तरी नेत्याच्या दबावाखाली आयुक्तांनी नोटीस दिल्याचं तुम्ही म्हणलाय. कुठला नेता आहे तो की त्याच्या दबावाखाली नोटीस दिलेलं आहे? असं डायरेक्ट आपल्याला कुणाबद्दल बोलता येणार नाही, कारण की आता माझी मागणी सरळ आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे लोक आहे, आमच्या संविधानाच्या आधारे चालतो. आम्ही बाबासाहेबांचे लेकरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे. या महाराष्ट्रीय संस्कृती माहिती आम्ही कुणावर डाग लावण्यापेक्षा त्यांचे पुरावे तुम्ही सांगा. बोलतो कमिशनर साहेब, तुम्हाला दबाव कोणाचा आहे? मी नाही बोलत. दबाव नाही तर तुम्ही कसे काय करताय? मग तुम्ही मला मनमानी कारभार करत असाल तर आम्ही तुमचं जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला दबाव असन कोणाच तरी त्याचं खाली मुंडकं वर पाय केल्याशिवाय. पुढची दिशा विचार. तुम्ही आता 4 दिवस झाले या ठिकाणी. जर ह्या नोटीस रद्द झाल्या नाही तर पुढची भूमिका तुमची काय असेल? आता तर काय आमचे या पिंपरी विधानसभेचे आमदार साहेबांनी बी आयुक्त साहेबांशी चर्चा केली. ते बोलले असं काय करून देणार नाही. आमदार साहेब आमचे चांगले आमदार आहे, आम्हाला पिंपरी लाभलेले. आणि आज आमदार नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जितके आमदार आहे, आमदाराचे ते याच्यावर पदावर बसलेले, मोठ्या पदावर बसले आदरणीय अण्णा बनसोडे साहेब, आदरणीय आमच्या मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब, ते दोन्ही नेत्यांनी इथं माहिती दिलेली असं काय कारवाई करू नका. आता आमची अपेक्षा आहे, आमचे फक्त 2 नेते फक्त दलित समाजाचे नेत्यांनी सांगितले. अण्णा बनसोडे दलित समाजाच्या नेत्यांना फुले शाहू आंबेडकर विचारधारा माहिती. माझे नेते दलित समाजाचे नेते, महाराष्ट्राचे नाही देशाचे नेते. या 2 नेत्यांचं कधी ऐकलं नाही तर आम्हाला असं वाटावं लागेल आमचे नेते दलित समाजी असल्यामुळं ते भेदभाव आता आमच्या नेत्यावर बी करायला लागले का नाही. आदेश मानावा लागेल या नेत्यांचं. मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचा आदेश मानावा लागेल, आमच्या अण्णा बनसोडेंचा आदेश मानावा लागेल. अनेक जे अनेक आमदार खासदार आमच्यासोबत पंचायतमध्ये त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी डायरेक्ट क्लिअर कट करावा. मस्जिद आणि मंदिर आणि मस्जिद वही रहेंगी, मंदिर भी वही रहेगा, मस्जिद भी वही रहेगा. हमारी जल्दी मांगे वो कागज़ फाड़ डालो और माफ़ी मांगो. हमारे को लेखी स्वरूप में दो. आम्हाला असं आश्वासन, खोटं आश्वासन नका देऊ. आम्ही करून देतो, काय होणार नाही. लेखी स्वरूपात द्या. इथंच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मंदिर मस्जिदला हात लावून देणार नाही. हे आमचा बी वाद आहे. मारायचंय बाबासाहेबांनी सांगितलं 100 दिवस जगण्या शेळीसारखं जगण्यापेक्षा 1च दिवस जगा, वाघ होऊन जगा. आपण बघतोय की लेखी स्वरूपामध्ये ज्या काही नोटीस आहेत त्या रद्द करून जे काही मंदिर असतील, मस्जिद असतील, ज्या जागेवरती आहेत त्याच जागेवरती राहिल्या पाहिजे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी मस्जिद मंदिर हे आम्ही सोडू देणार नसल्याचं मत जे आहे ते अजितभाई शेख यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड.